जय गुरु. आवाज येतो का? आवाज कमेंट करा. आवाजासाठी आवाजासाठी कमेंट करा. आवाज येतो. बोलून घे, बाहेर जाऊन बोलून घे. आवाज येतो का? आवाज येत असेल तर कमेंट करा. आवाज येत असेल तर कमेंट करा. ठीक आहे. करू स्टार्ट. ठीक आहे. मंगल नाम तुम्हारा प्रभु, जो गावे मंगल होत सदा. अमंगल हारी कृपा तुम्हारी, जो चाहत मंगल होत सदा. तुम्हाद नाद सुमंगल हो, हर रूप तुम्हार निरामय है. कड़या कहे जो भजता तुमको, नित पावत मंगल भय है. मंगल स्वरूप तो आप हो, हम तो तुम्हारे दास है. तुम्हारी कृपा मंगल करे, ऐसा रहे अभ्यास है. यही चाहते मंगल चरण, नित ख्याल हम पर कीजिए. हे सद्गुरु हम बालकों पर, नयन बरखा कीजिए. गुरु की निगाह ही मोक्ष है, गुरुवाक्य ही है संपदा. सेवा गुरु की जो करे, टल जाए हर आपदा. हर संकटों पर मात करने की शक्ति उसे मिले. गर मौत भी जो आ गई, आनंद ही फूले फले. नमो सद्गुरु ज्ञान दीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा. नमो मंगला मंगल द्वैतहारी, नमो त्वकृपा पूर्ण दोषा निवारी. तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करो स्वर्ग गावा. कळो हे वळो देहकारी, पडू दे घडू दे प्रभु एवढे घडू दे. घडू दे प्रभु एवढे घडू दे. सद्गुरुनाथ महाराज की. परमपूजनीय श्री गुरुदेव, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, श्री संत मुझरकर बाबा, कर्मयोगी संत श्री गाडगे बाबा, महाराष्ट्राच्या संत परंपरेतील आद्य क्रांतिकारी संत देहूकर तुकाराम महाराज, ज्यांनी वारकरी परंपरेची पाया रचला, संत ज्ञानेश्वर माऊली, या संपूर्ण जगामध्ये संपूर्ण विश्वामध्ये शांती नांदावी हा एकच उदात्त हेतू घेऊन ज्या महामानवानं बौद्ध धर्म स्थापन केला,
ते बौद्ध धर्माचे धर्मसंस्थापक भगवान गौतम बुद्ध, संत मोजरकर महाराज विचार मंच या फेसबुक पेजचे आमचे आदरणीय पुरुषोत्तमजी दादा बैसकर, त्यांचे सगळे सवंगडी, श्री गुरुदेव सेवा मंडळ सातेगाव, आमचे प्रमुख मार्गदर्शक श्री राम महाराज सातेगावकर, माझ्यासोबत आता सध्या जे मला सहकार्य करत आहेत आमचे मित्र राहुलजी धनबर, गजानन दादा काळे, या ऑनलाईन कार्यक्रमाच्या निमित्तानं जे ऑनलाईन आपले श्रोते आहेत ते सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जे सगळे सहकार्य करत आहेत त्या सर्वांना सर्वप्रथम मी जयगुरु करतो. आणि आज महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आपणा सर्वांना पुनश्च एकदा आणखी जयगुरु करतो. मित्र, बरेच दिवसापासून या फेसबुक पेजसाठी बैसकर दादाचा आणि माझा बराच कॉन्टॅक्ट सुरू होता. काही कारणास्तव मी आपणासमोर लाईव्ह नाही येऊ शकलो, परंतु तरीही आता शेवटी माझं मन मला सांगत होतं की आपण गेलं पाहिजे. त्याचं कारण असं की या फेसबुक पेजचे मी बरेचसे कार्यक्रम ऐकले, चांगले चांगले श्रोते, चांगले भाषणं झाली, चांगली कीर्तनं झाली, चांगली प्रवचनं झाली, चांगली भजनं झाली, अत्यंत विद्वान मंडळीचा या फेसबुकला चांगलं सहकार्य लाभलं. आणि माझ्यासारख्यानं काय बोलावं, मला बोलण्याची सवय नाही, तरी पण एक वंदनीय राष्ट्रसंतांच्या कृपा आशीर्वादानं थोडी हिंमत केली आणि आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करतोय. थोडं चुकू शकते, माझी भाषा शैली प्रवचनाची नाही, मुळात माझा बेसही, माझा पिंडही प्रवचनाचा नाही. त्या कारणानं मी प्रवचनाची भाषा वापरणं थोडं कठीणच आहे. थोडं आपण सांभाळून घ्यायला अशी अपेक्षा करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण जो विषय निवडला कि जब से चारित्र नीति छूटी तब से बिगड़ा देश हमारा, जब से बंधु भावना टूटी तब से बिगड़ा देश हमारा, जाति धर्म लड़े आपस में, द्वेष भरा सबके नस नस में, सच्चा धर्म सभी खो बैठे, जनता गुनाहगार हो उठी तब से बिगड़ा देश हमारा. किसका नहीं भरोसा किस पर मालिक होया, किस पर नहीं भरोसा किसका मालिक होया, गुलाम उसका, मतलब के मारे दोनों की बदकिस्मत ही छूटी तब से बिगड़ा देश हमारा. कष्ट नहीं बनता हाथों से, समझाते सब ही बातों से, आगे कैसा हो भारत का, हाथ में रही लंगोटी तब से बिगड़ा देश हमारा. कहीं मानो भारत के वासी, जागो नहीं तो छाई उदासी, टुकड़ा कहे सोने से, जनता जा रही लूटी तब से बिगड़ा देश हमारा. आम्ही देश 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 जे म्हणतो, प्रत्येक माणूस या देशामध्ये फक्त बोलण्यानंच देशाचं सगळं वैभव आपल्या समोर मांडत आलाय. कर्माची सांगड घातल्याशिवाय आपल्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही. वंदनीय महाराजांनी दुसऱ्या कळव्यामध्ये सांगितलं की कष्ट नाही बनता हातों से. सगळे सांगत सुटले, बोलणारे खूप झाले, करणारे खूप कमी झाले. महात्मा ज्योतिराव फुलेच्या जयंती निमित्तानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये एक ओवी टाकली, लाख बोलक्याहुनी थोरत, एकजी माझा कर्तबगार, हे वचन पाडूनी सुंदर, गाव सुधारावे. आणि हा देश बिघडला बिघडला आपण कुठून म्हणतो. देशाची जी संकल्पना प्रत्येक माणसाच्या जनमानसाच्या मनामध्ये आहे, देश म्हणजे या देशातली इटा, रेती, गिट्टी, माती, सिमेंट, झरणे, पहाड, झाड, झडुले, ह्या रेल्वे, आता हे मोदी साहेबांना ट्रेन काढली, हे सगळं अवडंबर म्हणजे देश नाही. वंदनीय राष्ट्रसंताच्या साहित्यामध्ये, साहित्याच्या प्रत्येक पानापानात, प्रत्येक कणाकणात, प्रत्येक ओळी ओळीत महाराजांच्या
मानव आणि मानवता हा केंद्रबिंदू मानला गेला. मानवता ही पंथ मेरा, इंसानियत ही पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना कर्म मेरा, एक जात बनाना वर्म मेरा, सब साथ चलना मर्म मेरा, नीच ऊंच हटाना गर्व मेरा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा. इतकी सुंदर कल्पना महाराजांनी पंथाच्या बाबतीत, धर्माच्या बाबतीत मांडली. परंतु या देशातल्या काही नालायक लोकांनी या देशाचा सत्यानाश करण्याचं ठरवलं. ते ठरवलं. या देशाचा हा देश जर कुणी खराब केला असेल, या देशातल्या माणसाची मानसिकता जर कुणी खराब केली असेल, या देशातला माणूस व्यभिचारी जर कुणी केला असेल, या देशातला माणूस वाम मार्गाला जर कुणी लावला असेल, तर या देशात महाराजांनी सांगितलं लहर की बरखामध्ये की ये धर्मगुंडे, राजगुंडे, व्यापार गुंडे, गाव गुंडे आणि प्रेम गुंडे, एवढंच नाही, गुंड्याचे कितीतरी प्रकार याच ओवीमध्ये महाराजांनी सांगितले. शेवटी ते म्हणतात की या सगळ्या गुंडेनं हे सगळे राज थंड पडून टाकले. इतकी ताकद या गुंडागर्दीत आहे भाऊ. आणि हे सगळं चालत असताना आपण निवडून दिलेला माणूस, आपण ज्याच्यावर विश्वास टाकतो, तोच माणूस उद्या आपलं काम करायसाठी समोर जातो आणि विश्वासाचा माणूस आपला विश्वासघात करतो. तिथं देशाचं काय? देशाचं कुणाला काही पडलं नाही. प्रत्येक जण स्वार्थी झाला आणि त्याच्यासाठी एकमेव कारण आहे की नीती सुटली, बंधुभावना सुटली. आज कितीतरी लोकांच्या मनामध्ये बंधुभावना फक्त ही नावापुरती राहिली. किती लफडे झाले, प्रत्येकाच्या घरोघरी भानगडी आहेत. इस्टेटसाठी भांडणं होतात, हिस्सा वाटणीसाठी भांडणं होतात. आई वडिलाच्या हिस्सा वाटणा करायला या लोकांनी मागे पुढे पाहिलं नाही. त्याला काय कारण आहे माहितीये का? नीतिमत्ता जागेवर राहिली नाही. महाराजांचं सरळ सरळ भजन आहे की चारित्र्य नीती छुटी तब से बिगड़ा देश हमारा. हा देश बिघडाचं मूळ कारण महाराजांनी सांगितलं की आमचं चरित्र. कबीर महाराज तर एका ठिकाणी म्हणतात, धन गया कुछ नहीं गया, तन गया आधा गया. आणि धन गया कुछ नहीं गया, तन गया आधा गया, चारित्र गया तो सब कुछ गया म्हणतात कबीर महाराज. आणि प्रत्येक घरातला जर तुम्ही पाहिलं तर आता आपण पहा, या देशाला साधू संतांनी हा देश वेगळ्या मार्गाने न्यायचं कार्य साधू संतांनी केलं. पण ते जे साधू संत होते, संत तुकाराम महाराज होते, संत गाडगे महाराज होते, संत एकनाथ महाराज होते, संत सावतामाळी होते, किती कष्टाने या देशाची धुरा त्या लोकांनी सांभाळली. आणि अलीकडच्या काळात हे साधू आले, हे धर्मगुंडे, ज्याला महाराजांनी धर्मगुंडे म्हटलं, की लाखो करोडो लोक आपल्या वाणीच्या भरोश्यावर आणि या खोट्या अवडंबराच्या भरोश्यावर फसवून शेवटी स्वतः जेलात जाऊन बसलं. या महाराजांनी या देशाचा सगळा सत्यानाश केला. आणि नंबर 2 वर त्या देशाचे राजकारणी. महाराज म्हणतात की ह्या देशाचे राजकारणी प्रत्येक माणसाला, या देशातल्या प्रत्येक माणसाला या राजकारण्यांनी फसवलं. आणि कुठल्याही पद्धतीचं काम न करता वेगवेगळ्या आश्वासनं देऊन स्वतःची पोळी भाजी, करोडो रुपयाच्या यांच्या प्रॉपर्ट्या तयार होतात आणि जनसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचं काम हे लोक करत नाहीत. तिथं महाराजांनी सरळ सरळ म्हटलं की चारित्र फना ही होगा तब कैसे देश जिएगा, नहीं विश्वास किसी का किस पर, घुसखोरी ही होगी घर घर. प्रत्येक घरात घुसखोरी होत आहे बाबा. भ्रष्टाचार वाढला, अत्याचार वाढला, अन्याय वाढला. या सगळ्या गोष्टीसाठी महाराजांनी भगवान श्रीकृष्णाला कळकळीची विनंती केली होती की बंसी का बजाना छोड़ दे, बन चक्र सुदर्शन धारी.
वंदनीय महाराजांना भगवान श्रीकृष्णाला विनंती करावी लागली, विनंती वजा धमकी द्यावी लागली की आता बासरी वाजवणं बंद कर, ह्या गायी चारणं बंद कर, आता तुम्हाला शस्त्र हातात घेऊन उभं राहावं लागेल. आणि महाराजांनी सांगितलं की प्रत्येक माणूस या देशातला अर्जुन झाला पाहिजे. तो म्हणतो अर्जुन व्हा सगळे, विसरून या अंतरीचे काळे. मग हा प्रत्येक माणूस अर्जुन होण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे सगळं साहित्य आपल्या समोर टाकलं. आपण त्याचा सर्वांनी सर्वांगाने अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंगी करून आपण त्या केल्या पाहिजेत. देश सुधरविण्यासाठी अमेरिकेतले लोक इथं नाही येणार, पाकिस्तानचे लोक इथं नाही येणार, विदेशातले लोक तुमचं भलं नाही पाहणार. चीननं आता तुमच्या उरावर कोरोना घालून दिला, काय केलं आपण त्याचं? आपण वॅक्सिन इतके दिवस काढू शकलो नाही. आपली एवढी कमजोरी आहे. आपलं शासन आपल्याला जरी सांगत असेल की आपण मजबूत आहोत, आपण मजबूत कदापि नाही. महाराजांनी त्याच वेळेला सांगून ठेवलं होतं की हा देश एवढा धर्माच्या आणि या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या खाली दबून जाईल की तुम्हाला सुधारणं मुश्किल होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला हुशार व्हावं लागेल, तुम्हाला सज्ज राहावं लागेल. महाराजांनी वेळोवेळी आपल्याला त्या गोष्टीच्या कल्पना दिल्या. काय आहे आपल्या देशामध्ये आपण पाहतो घरोघरी आता बरेचसे लोक आमचे साधू संत कीर्तनकार हे बुवा भाजीवाले लोक आता माझ्या संपर्कात खूप लोक आहेत. तुम्ही ओरिजिनॅलिटी जर आता मी वास्तविक त्या लेवलचा माणूस नाही, पण बोलायला काही हरकत नाही. त्या लोकांच्या जर तुम्ही ओरिजिनॅलिटी जर पाहसाल, त्यांच्या जवळ जर जासाल, थोडं आत झाकून पहा. इतका काळा बाजार आहे. बाहेर बोलणे वेगळं आणि आत करणे वेगळं. स्वतःचे मायबाप कुठे आहेत हे त्यांना माहित नाहीत अजूनपर्यंत. सकाळी आम्ही ध्यानाला जातो, प्रार्थनेला जातो, रामधून काढतो, भगवी टोपी डोक्यामध्ये घालतो, पण आमची माय जर आम्हाला वागवता येत नसेल तर तुमच्या त्या भक्तीचा, तुमच्या त्या सगळ्या गोष्टीचा, लोकांना चांगले विचार देण्याचा काही अर्थ उरत नाही. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण असा त्याचा अर्थ होते. आणि आपल्या मुलांवर संस्कार करत असताना आता मला सांगा, पहा बरेचसे मुलं मी पाहतो की काय फॅट निघाला आहे. आता नवीन वाढदिवसाचं फॅट निघालं, हॅपी बर्थडे म्हणते त्याला. हॅपी बर्थडे नवीन आता हे सोंगच झालं सगळं. म्हणजे विचार करासारखी गोष्ट आहे की आमचे पोरं हॅपी बर्थडे, आमच्या घरी आम्हाला माहित नसते आमच्या पोराचं हॅपी बर्थडे. आमचं पोरं हायवेवर जाते हॅपी बर्थडे करायला, घ्या तिथं ते केक कापणे, ते मित्र त्याचे तो तोंडाला लावणे, ते कारण खायचा केक अंगाला पुसून टाकतात. तो काय हॅपी बर्थडे आहे का तुमचा बॅड बर्थडे आहे, काही समजायला मार्ग नाही. ही संस्कृती आपण जोपर्यंत आपल्या मुलाला समजावून सांगणार नाही, आपल्या मुलाला ध्यानात प्रार्थनेत ह्या सगळ्या गोष्टी आपण नेणार नाही, आपण स्वतः जाणं आवश्यक आहे आणि मुलाला सुद्धा ध्यानात प्रार्थनेत नेणं आवश्यक आहे, तोपर्यंत ही गोष्ट होणार नाही. ही भगवी टोपी दर्शवी आपुली पुरातन संस्कृती, इतिहास कालापूर्वीचे हे चिन्ह आर्य भारती. तर हे सगळं आपण करत असताना आपण आपल्या मुलाला हे सगळं शिकवणं गरजेचं आहे. जे मुलं हायवेवर जाऊन हे करतात, बर्थडे साजरा करतात, कुठं असेल त्यांची मानसिकता, काय लेवल काय असेल त्याची, आपण ते लेवल काय काढू त्यांची. अरे जे मुलं स्वतःचा वाढदिवस हायवेवर जाऊन साजरे करतात, स्वतःच्या तोंडाले केक फासून घेतात, कपडे फाडतात होत्या वाढदिवसाचा, पाहा एकमेकाचे कपडे फाडणे, हो पहा तुम्ही आनंदात फाडतात. नक्की तुमची तेरवी नक्की ते एखाद्या बिअर बारवर केल्याशिवाय राहणार नाही. सरळ आहे. ही संस्कृती जर आपण जोपासली, याकडे जर आपण लक्ष दिलं नाही, तर त्यासाठी महाराज म्हणतात की चारित्र्य नीती सिखाओ रे घर घर, चारित्र्य नीती सिखाओ. ये देखो छोटे से बालक कहीं नम्र नहीं होते. स्वतःच्या आईवडिलांच्या पायात दसऱ्याच्या दिवशी नाही लागणारे अर्धे पोरं आहेत. बाहेर जाऊन सगळ्या गावातल्या लोकांच्या लागतील, पण स्वतःच्या मायबापाच्या पाया ते लागणार नाही, ते शरम लागते. हे का झालं, काय कारण याच्या मागं? कारण तुम्हीच आहे त्याच्यात. आम्ही जसं केलं तसं आमच्या समोर आलं, तसंच आपण मुलांना जे ट्रेनिंग देऊ, जे शिक्षण देऊ, त्यातून मुलं घडतील. आम्ही ध्यानात जात नाही, आम्ही प्रार्थनेत जात नाही. मायचा टाइम गेला सगळा नट्टापट्टा करत, बापाचा गेला दारू प्यात, ते पोट्ट काय करणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी या देशाला घातक आहेत. देश हा तिथून बिघडला. या देशाला सुधरवण्याची, या देशाला उंचावण्याची जर प्रयत्न करायचे असतील तर स्वतःपासून करणे हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला वाटते काय खूप मोठा श्रीमंत आहे,
खूप मोठी माडी आहे, खूप मोठा बंगला आहे, श्रीमंत आहे असं म्हणता काय? नाही. मग श्रीमंती ओळखता कशावरून? ज्या घरातली म्हातारी माणसं, प्रौढ माणसं, वयस्कर व्यक्ती, मानवयिक माणसं तुम्हाला हसताना जर रोडवर दिसतील ना, समजून चाला ते श्रीमंत घराण्यातले आहेत. मग ते झोपडपट्टीत राहिले तरी चालतील. खूप मोठे श्रीमंत आहो, करोडपती आहो, लखोपती आहो, काय अर्थ आहे त्या श्रीमंतीला? आमचा देश हा, वंदनीय महाराज म्हणतात, देश बिघडा नहीं है देश हमारा, बिगड़े हम तुम कुमती से. आमची मती बदलणं आवश्यक आहे, आमचे विचार बदलणं आवश्यक आहे. आम्ही कोणत्या विचारानं वागतो, कोणत्या रस्त्यानं जातो, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बदलणं आवश्यक आहे. त्यासाठी वंदनीय महाराजांनी सरळ सरळ मार्ग सांगितला की तुम्हाला ध्यान करावं लागेल, प्रार्थना करावी लागेल, चांगल्या मार्गाने जावं लागेल, 4 लोकांना तुम्हाला सहकार्य करावं लागेल. आमच्या देशाचे मंत्री, संत्री, जंत्री त्यांचा फक्त एकच उद्देश असते की लहरकी बरखामध्ये महाराज यांच्यासाठी फार सुंदर सुंदर लिहिलं महाराजांनी की हाथी मिला तो हम चढ़े, सत्ता मिली तो हम बढ़े. यह क्यों नहीं कहता कि मैं भी देश खातिर लड़ूं, जाऊं गरीबों के घर पर उनकी सेवा के लिए, पर तू पड़ा रहता सदा मांस मदिरा के लिए. आमचे गावातले नेते पहा तुम्ही, निवडणूक आली की ते सगळंच चालते, कार्यक्रम ते जाते. आता तो कार्यक्रम सगळेच माहित आहे. आणि निवड तेवढ्या गोष्टीवर निवडून येतात. आणि जनता बावरी आहे. चांगलं काय, वाईट काय, आज माझा काय फायदा होतो, मी आज मला काय मिळतं, या सगळ्या गोष्टीत आपण गुरफटून जातो. आपल्याला 1000, 2, 5, 10,000 रुपयाचा फायदा एखादा नेता करून देत असेल, त्याच्यात आपण आपले 5-25 वोट तिकडे टाकून देतो. पण देशाचा विचार करत असताना ह्या सगळ्या गोष्टी गळीवाता टाळल्या पाहिजेत. आपल्याला आपलं गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. गाव हे मूळ असलं पाहिजे. लाख बोलक्याहुनी थोर एकची माझा कर्तबगार, हे वचन पाळून सुंदर गाव सुधारावे कार्याने. हे त्यासाठी महाराजांनी सांगितलं की पहिल्यांदा आपलं गाव आपल्या कार्यानं आपण सुधारणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असताना आपल्या मुलांवर संस्कार आपण टाकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होईल माहिती आहे काय? 5-10 लोकांचा घोळका निघाला होता ट्रिपसाठी. ते पर्यटनासाठी निघाले आणि पर्यटनासाठी गेल्यानंतर मधातच एका चांगल्या प्रेक्षणीय स्थळी उतरले. खूप मोठा बोगदा होता, अंधारा बोगदा होता. आणि त्या अंधाऱ्या बोगद्याजवळ एक शिपाई उभा होता. तो अंधारा बोगदा पार करण्यासाठी वन वे साईड, फक्त या साईडनं जा, दुसऱ्या साईडनं निघून जा उजेडातून. अतिशय सुंदर असा बोगदा. हे 5-10 लोक उतरले, त्या बोगद्यातून जायला निघाले. त्यानं सांगितलं की तुमच्या ज्या चपला आहेत त्या चपला काढून ठेवा. या बोगद्यातून चपला घालून जाणं ही मना आहे. चपला त्यांनी आपल्या बॅगमध्ये टाकल्या आणि हे 5-10 लोक त्या बोगद्यातून निघाले. जेव्हा त्या बोगद्यातून निघाले, त्या बोगद्यातून चालत असताना सगळ्याच लोकांच्या पायाला बारीक 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 खडे रुतत गेले. मग ते खडे रुतत गेले. काही लोक त्यातले होते, ते म्हणे आता आपण या बोगद्यातून चाललो, हे खडे आता आपल्या मागून येणाऱ्या लोकांना नाही उठले पाहिजे. तर ते त्या लोकांनी वेचले. काही लोकांनी खूप वेचले, जास्त वेचले. काही लोक कुत्सर होते त्यातले, त्यांनी कमी वेचले. आणि काही या प्रवृत्ती जी होती की आता आपण या बोगद्यातून चाललो, आता परत येता येत नाही, वन वे साईड आहे, दुसऱ्या साईडनं निघून जा लागते. हे आता इथं खडे राहिले काय आणि नेले काय? आता आपण हे खडे उचलले, दुसऱ्यासाठी कशाला उचलायचे? आपण निघूनच जाणार आहोत, आपल्याला त्या खड्यांचं काही काम नाही. त्या लोकांनी ते उचलले नाही. पाहता पाहता बोगदा खतम झाला. बोगद्याच्या बाहेर सगळे लोक निघाले. आणि तिथं निघाल्यानंतर त्यांनी असा विचार केला बाकीच्यांनी की आता आपण हे खडे वेचले, आता इकडे बाहेर कुठंतरी टाकून देऊ. त्यासाठी त्यांनी ते खिशातले काढले
आणि खडे टाकायला निघाले तेव्हा त्यांनी पाहिलं की ते खडे नाही, हिरे होते ते. केवढे झाली आता, ते हिरे होते. त्यांनी वेळेचा सदुपयोग केला, खडे समजून हिरे वेचले आणि खिशात टाकले. ज्या लोकांनी कमी वेचले त्यांना अत्यंत दुःख झालं की जरा जास्त वेचले असते तर थोडंसं बरं झालं असतं, तो आपण कमी हिरे वेचले. पण ज्यांनी अजिबातच वेचले नाही, बाकीचे ऋतू द्या म्हणत, मागचे येणारे हे जळमट म्हणत, ते रिकामे हाताचे. आणि वांदा असा होता की डबल जाता नव्हता एक त्याच्यात. आयुष्य तसं आहे, आयुष्य वनवे आहे. आता 50 वर्षाचे आम्ही झालो, आम्हाला 20 वर्षाचं नाही होत आहेत. हिरे वेचायसाठी वापस जावं वाटते, नाही जमत. त्या लोकांनी हिरे वेचले नाही, खडे समजून सोडून दिलं. त्याला कारण काय माहिती आहे का? माणसाचा विचार. तेच महाराजांनी सांगितलं की जोपर्यंत विचार तुमचे बदलणार नाही तोपर्यंत हा देश सुधारणं अजिबात शक्य नाही. हे विचार तुमचे बदलायला लागतील की मागच्या लोकांना हे खडे रुतले नाहीत पाहिजे म्हणून तुम्हालाही ते खडे वेचावेच लागतील. आणि तेच सत्कार्य आहे, ते सद्गती आहे. सद्गतीच्या मार्गाने जर जायचं असेल तर सत्संग करणं गळे आवश्यक आहे. हे जे होते बगर खडे असणारे हे सत्संगातले नव्हते. ज्यांनी खडे वेचले ते श्रीमंत झाले, सुखी झाले. आपण आपल्या जीवनात हे खडे आता वेचायचे आहेत, त्यासाठी ध्यान, प्रार्थना, सत्संग ह्या सगळ्या गोष्टी, आपले कामधंदे सगळं चालूनच केलं पाहिजे. कामधंदे सोडून महाराजांनी सांगितलं नाही की कामधंदे सोडा, तितंबे करान आणि देवदेव करत हिणान, गयात ते गाठ्या भरान, अकात करा, ह्या सगळ्या गोष्टीचं काम नाही. महाराजांनी संसारातच आपल्याला परमार्थ सांगितला, त्या परमार्थानं आपल्याला चालायचं आहे. तर हा सगळा ओहापोह चालत असताना इतकी आपल्या देशामध्ये ही सगळी अराजकता माजली की कोणीच कोणाला ऐकून नाही राहिलं. तुम्ही मंत्रालयातले भांडणं पहा, काय देश 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 करून कोणता देश सुधारायच्या मागे लागलो आपण. ज्यांना आम्ही विद्वान समजतो ते लोक तिथं भानगडी करतात. आज भानगडी करू देण्यात येईल, पण ते तर नंबर 2चेच लोक झाले असं म्हणा. हे आपले हे देवभक्ती, तितंबा हे करणारे हे राजा ट्रस्ट साठी भांडून राहिले कोर्टही न घ्या. सद्विचार चालवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे. तेच महाराजांनी एका भजनामध्ये मोठं मस्त सांगितलं की पानी ही जल जाए तब कैसे, पंडित गलत करे तब कैसे, राजा भक्ष्य भरे तब कैसे, साधु ही भोगी बनेगा तब कैसे देश जिएगा. हे जबाबदार लोक, इथून हे सगळं बिघडलेलं आहे, हे इथून दुरुस्त करावं लागते. महाराजांनी हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी एक भजन लिहिलं, ते अस्वलाला ते जटा, जंगलातल्या अस्वलाला जटा. आता ते मला काही जास्त पाठ नाही, पण किती स्पष्ट महाराजांनी मागे मांडलं की हे लोक सुधारणं गरजेचे आहे. आणि इथून हा देशाचा जो सत्यानाश झाला तो सगळा इथून झाला. या देशाचे राजकारणी, या देशाचे पुढारी नंबर 3 वर आहेत. या देशाचे उद्योजक, व्यापारी. कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने. शेतकऱ्याचं कोणी ऐकायला तयार नाही. या देशातल्या कष्टकऱ्याचं, या देशातल्या घाम गाळणाऱ्या माणसाचं कुणी कदर करायला तयार नाही. त्याला जितकं लुटता येत असेल तितकं लुटल्या जातं. मी एक विनंती करू तुम्हाला, तुम्ही एक वेळचे मंदिरात नाही गेले तरी चालल, कोणत्या देवाच्या पाया नाही लागले तरी चालल, कोणत्या मेसुमाईला आंघोळी नाही घातली तरी चालेल, पण या देशातल्या शेतकऱ्यासमोर आणि या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानासमोर एक वेळ नक्की हात जोडा तुम्ही. तुम्हाला सगळे देव पावतील. हा देश सांभाळणारे फक्त 2च माणसं राहिले की एक शेतकरी जो निष्ठेनं काम करतो, इमानदारीने पिकवतो, या देशाला खाऊ घालतो. आणि या देशातल्या शेतकऱ्याचं तुम्ही काही भाव घेणं आहात तो विकल्याशिवाय राहत नाही.
आणि तुम्ही त्याचा माती मोल भावात तुम्ही घेतलं तरी तो दुसऱ्या वर्षी पिकवल्याशिवाय घाट्यात राहते पण पिकवल्याशिवाय राहत नाही. त्याला कारण आहे, त्याला देश पोचावा लागतो. आणि नंबर 2 वर सारी दुनिया का पोशिंदा वो है, उसमें झूठी जरा सी ना बू है. थोडस काही खोटं नाही त्याच्यात. आणि नंबर 2 वर जर कोणी असेल तर त्याच शेतकऱ्याचा पोरगा जो सीमेवर लढतो. कोणत्या कलेक्टरचा पोरगा आहे का ती, कोणत्या तहसीलदाराचा पोरगा आहे का मिलिटरीत, कोणत्या मोठ्या करोडपती व्यापाऱ्याचा पोरगा नाही. नाही 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 नाही. तिथं मंत्र्याचा पोरगा नाही, संत्र्याचा पोरगा, कोणत्या पंतप्रधानाचा पोरगा नाही. तिथं त्या शेतकऱ्याचाच पोरगा आहे. तो पंजाबचा असो, गुजरातचा असो, महाराष्ट्राचा असो, इव्हन कोणत्याही राज्यातला असो, तिथं शेतकऱ्याचा गरीब घराण्यातला बहुजन समाजाचाच पोरगा फक्त तिथं जाईल, दुसरे जात नाही. पण शेतकरी आणि शेतकऱ्याचा मुलगा या 2 माणसांवर फक्त या देशाची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितले की गडेहो हे सगळं सांभाळा. आणि त्यासाठी पुढची पिढी जर निर्माण करायची आहे तर महाराजांनी सरळ सांगितलं की चारित्र्य नीती शिकाव रे घर घर, चारित्र्य नीती शिकाव. एवढं कठीण झालं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी हा भ्रष्टाचार हे सगळ्या गोष्टी कमी होत्या. बलात्कार वगैरे ते कापूनच टाकत, दुसरा विषय नव्हता तिथं काही. बिलकुल चौरंग. कारण तिथं काही अदालत तेच होते, सगळं तेच होते. परंतु लाईन गेली तर आता काय झालं कि एक ही उल्लू काफी था बर्बाद गुलिस्ता करने को, अब हर डाल पर उल्लू बैठा है अंजामे गुलिस्ता क्या होगा. एक 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 वानर फक्त काफी होतं बंद्या बगीचाचा सत्यानाश करण्यासाठी. एक वानर, एकच माकड. संत्र्याच्या बगीचात आलं ना, एकच माकड पूर्ण बगीचाचा सत्यानाश करायचा. परंतु आता तर प्रत्येक शाखेत माकडं बसले ना. तुम्ही तहसीलमध्ये जा, पंचायत समितीत जा, कोणत्या मंत्रालयात जा, त्याच्या सचिवालयात जा, कुठेही जा, भ्रष्टाचाराशिवाय पैसे दिल्याशिवाय काम करत नाहीत. 100% नाहीत करत. आणि भोळी बाबळी जनता त्याला बळी पडते. यांच्या मागे कोणी नसते. आणि जे करणारे आहेत आमच्यासारखे, आम्ही क्रांती करणारे लोक आहोत, आमच्या अंगावर 13 केसेस लावून घेतात बा. जो करते त्याच्या अंगावर केसेस लावून त्याला दाबण्याचा प्रयत्न हे षडयंत्र हे सरकारचं आहे. आणि जो काहीच करत नाही त्याला लुटण्याचं षडयंत्र सरकारचं आहे. आणि हे सगळं दुरुस्त झालं पाहिजे. यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना केली. आणि आता आपलं एकच काम राहणार आहे फक्त की आपल्याला आपल्या मुलांवर संस्कार टाकणं. पुढची पिढी आपल्याला घडवावी लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपणच हे दुरुस्त करू शकतो. हा देश जिथून बिघडला त्या बिघडलेल्या देशाची घडी सुधारण्यासाठी आता या देशातला जनसामान्य माणूस उठला पाहिजे. आणि हे सगळं तुमच्या खांद्यावर आहे. म्हणून महाराजांनी लड़की बरखामध्ये लिहिलं की काय एवढा अन्याय अत्याचार. अरे गैया कटे मदिरा बडे, सीने नटो का जोर हो, व्यभिचार भी खुला चले, घर घर भले घुसखोर हो, गुंडा ही मर्द कहा गया, साधू पे पत्थर गालिया, वारे तुम्हारा राज है, रावण को भी लजवा दिया. इतक्या परखड भाषेत महाराजांनी सुनावलं की या देशात गोहत्या होते. हा देश भगवान श्रीकृष्णाचा आहे. हा देश आर्याचा आहे. महाराजांनी आपल्याला आर्यपुत्र म्हटलं. उठा आर्यपुत्रा झडकरी, तर सामुदायिक प्रार्थना. मग एवढं सगळं असताना या देशामध्ये गोहत्या, बाकीची ही सगळी लफडी वाढली. त्यासाठी महाराजांनी भगवान श्रीकृष्णाला पहिल्यांदा सांगितलं की भगवान श्रीकृष्णाला बोट दाखवलं की आता बासरी वाजवणं सोडून दे, बस सुदर्शन चक्र घेऊन ये. महाराजांनी देवाला हाक मारली की आता या पृथ्वीवर तुम्हाला या लागते. आता महाराज असतं काय होते, महाराज श्रीकृष्णाचा अवतारच होते. पण तरी वंदनीय महाराजांनी ही गरज भासली की बंसी का बजाना छोड़ दे, बन चक्र सुदर्शन धारी, गौओं को चराना छोड़ दे, अब रखिए लाज हमारी. आमची लाज वाचवायसाठी
देवाला बोलावं लागलं माहिती आहे का. वास्तविक पाहिलं का नाही, आता काही लोक गाडीवर लिहितात मागून, राजे आपण पुन्हा या. कायसाठी पुन्हा? अरे छत्रपतीनं जन्म घेतला, त्यांचं जेवढं आयुष्य होतं तेवढं आयुष्य ते जगले. त्या आयुष्यात त्यांनी जेवढी होईल तेवढी क्रांती केली. हा महाराष्ट्र स्थापन करण्याचं सगळ्यात मोठं कार्य त्या माणसानं केलं. जितकं झालं तितकं केलं आणि त्यांचं कार्यकाल संपून ते निघून गेले. आता ही धुरा तुमच्या खांद्यावर दिली. राजे तुम्ही पुन्हा या म्हणजे काय? मग तू काय करतो? महाराजांनी भित्रेपणा सोडायला सांगितलं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य जो जो वाचल आणि जो जो अंगीकारल, भॅड वृत्ती कधी त्याच्यात राहणार नाही. ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है. सगळ्यांसोबत आम्हाला काम आहे म्हणतात महाराज. एवढी मोठी प्रार्थना आपल्याला दिली की हे प्रार्थना हो चीड झुटी राह की अन्याय की अभिमान की. प्रार्थनेच्या अष्टकांमध्ये महाराजांनी सांगितलं की ह्या असल्या छोट्या मोठ्या गोष्टीला घाबरत नका जाऊ, समोर जात जा. काही नसते होत. एखादी केस अंगावर लागली काय नाही लागली काय रे हॅट. बरेच लोक आहेत खुनाच्या केसेस अंगावर, बलात्काराच्या केसेस अंगावर घेऊन फिरून राहिले, त्याला सरमाने लागून राहिले. आंदोलनाचे केसेस अंगावर लागले. माझ्या घरी एक महाराज आला होता, राहुल भाऊ भागवत होता आमच्या तिकडे राजापुरावर. आले मी चहा घ्यायला घरी नेलं. मग घरी नेलं चहा घ्यायला, तर बसवलं बाजूनं. घरी म्हटलं चहा ठेवा, तर लगेच मला फोन आला अंजनगावरून की हरिनारायण भाऊ आज आपली तारीख आहे. कोर्टाची तारीख होती. बैस्कर दादाचा फोन आला होता पहिल्यांदा. त्या वेळेला माझा तोच कार्यक्रमच चालू होता. राहुलला सांगितलं माझ्या कोर्टाची तारीख होती अंगावर. त्या आंदोलनाच्या तारखा लागतात, बरेचदा लागतात. LCBच्या तारखा लागतात. काय होते त्यानं? पण अन्यायाच्या विरोधात तुम्हाला लढावं लागेल. तुकडोजी महाराजांचं कार्य जर करावं लागते, तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा अभ्यास करून ते जर अंगीकारावं लागते, तर ते आपल्याला करावं लागेल. आणि हे सगळं असताना त्या महाराजांनी मग ते विचारलं की कोर्टात कसं काय? म्हटलं महाराज तारीख आहे म्हणे. मला म्हटलं आज 11, 11:30 कोर्टावर हजर राहावं लागते. तर यार कशाची तारीख आहे? म्हटलं आंदोलनाची तारीख आहे. आंदोलनाची तारीख आहे. तर म्हणजे यार हे बरोबर नाही. तुम्ही आता संसारी पुरुष आहे, 2-2 लेकरं तुमच्या मागं आहे, बायको आहे, संसार आहे. आपल्यासारख्या माणसानं या फळलोकात पडू नये. माणसानं कोर्टाची पायरी कधी चढू नये. महाराज माणूस पण मला सांगून राहिले म्हणे कोर्टाची पायरी. म्हटलं मग हे कोण करावं? तुम्ही ना करत आणि मला ना करू देत, मग कोण करावं हे? आता महाराजने म्हटलं चहा कॅन्सल. आंदोलनाच्या तारखा आमच्या अंगावर आहेत, आमच्यावर केसेस आहेत. आम्ही एवढे जर तुमच्या नजरेत जर पडेल असो तर तुम्ही महात्मा गांधीला शिवाय देऊन राहिले, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजला शिवाय देऊन राहिले. तुम्ही माझा अपमान नाही करत. म्हटलं महाराज तुम्ही या देशात जो जो महापुरुष झाला, ज्यानं या देशासाठी स्वतःचं बलिदान दिलं, स्वतःचं रक्त सांडलं, या देशासाठी जो जो झटला, त्या माणसाला तुम्ही नाव ठेवून राहिले. हा भॅटपणा आमच्या संतईनं आम्हाला आमच्या या प्रवचनकाराने शिकवला. काय करावं आता याचं? त्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य संपूर्ण अंगीकारत असताना आपण 100% मनातली भीती काढून किमान लोकांसाठी जाऊ द्या ना, आपल्यासाठी तर करा. आपल्यासाठी नाही. मंदिर तोडो, मस्जिद तोडो, सब गुना माफ है, किसी का दिल तोडना बहुत बड़ा पाप है. ते मंदिरं तोडायला लागले, मस्जिदा तोडायला लागल्या, त्या केसीस अंगावर लावून घ्यायला तयार आहेत. पण आपल्या घरातली इलेक्ट्रिकची तार एखादा तो इलेक्ट्रिक बोर्डाचा अधिकारी कापून नेते, घरात अंधार करते, आपल्या बापाच्या अंगावर जास्त नसतात, 2000 रुपये असतात फक्त, तर आपण त्याच्या कानाखाली मारत नाही, त्याच्या तोंडाकडेही पाहत नाही. म्हणजे इतके निर्लज्ज लोक आपण झालो, इतके आपण हतबल लोक आपण झालो की आपण धर्माच्या नावावर क्रांती करायला लागलो. धर्मासाठी गावाचे गाव पेटतात हो, गावाचे गाव. देश धर्माच्या नावाखाली. महाराजांनी जे धर्म सांगितले त्या धर्मात महाराष्ट्र म्हणतात हे धर्माचे उपांग बाहेर आहे. हे धर्म आहेत काय? हिंदू, बौद्ध, मुस्लिम, शीख, इसाई, पारशी हे धर्म नाही. महाराज म्हणतात हे धर्मच नाहीत, हे धर्माचे उपांग आहेत. हे मानवता ही धर्म मेरा, गिरते को उठाना वर्म मेरा. महाराजांनी सरळ सरळ मी पहिल्यांदा सांगितलं की महाराजांच्या साहित्यामध्ये मानव आणि मानवता हा केंद्रबिंदू आहे.
माणसाच्या ठाई माणुसकी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. माणुसकीच्या ठिकाणी निर्भीडता असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता आपण निर्भीडपणे वागा, निर्भीडपणे आपलं कार्य करा. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी पहिल्यांदा सांगितलं की मला जास्त बोलणं जमत नाही. मी बाहेर तसं किती की बोलीन, पण आता हे फेसबुकमध्ये तुमच्या समोर तुम्ही जरा मोठे लोक आहे, विद्वान लोक आहे, माझ्यापेक्षा समजदार लोक आहे. याच्यापेक्षा जास्त ज्ञान तुम्हाला देणं माझ्या बसचा रोग नाही तो. पण तरीही तुमच्यासमोर एवढं बोलण्याचं धाडस मी करतोय महाराजांच्या कृपा आशीर्वादानं. तेवढं मला बोलता आलं. आणखीन पुढं कधी वेळ सापडला तर आपण सविस्तर चर्चा एखाद्या विषयावर करू. तर आता 5:45 वाजले, मला वाटतं गजानन प्रार्थनेचा वेळ झाला आपला. तर आता असता असं सूर्य गेला. चला प्रार्थनेचा आता तर सूर्यास्ताच्या वेळेला आपलं प्रार्थना असते. प्रार्थनेची तयारी आता आम्हाला जाऊन करावं लागते. आपण सुद्धा प्रार्थनेत जा. आजच्या दिवस तरी प्रार्थना किमान जे करत नसतील त्यांना म्हणतो, किमान आजच्या दिवस तरी प्रार्थना करा. आणि आजच्या दिवस करून प्रार्थना दररोज करत जा. आपल्या मुलाबाळांना, आपल्या पत्नीला, आपल्या सगळ्या कुटुंबाला प्रार्थनेत नेत चला, ध्यानात नेत चला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात आवश्यक आहेत, आपल्या देशासाठी आवश्यक आहेत. इथूनच देश घडवण्याची इथूनच आपलं चारित्र्य सुधारवण्याची तयारी इथूनच होणार आहे. आपली नीती सुधारवण्याची तयारी इथूनच होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण ध्यान, प्रार्थना तुमच्या गावात होत असेल तर रामधुनला चांगला प्रतिसाद द्या आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी कराव्या अशी जय गुरुदेव चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा श्री संत मोझरकर महाराज विचार मंच या फेसबुक पेजचं मी आभार मानतो. आमच्या बैसकर दादांनी मला बरेचदा फोन करून माझी म्हणजे थोडीशी मानसिकता आजही बोलताना नव्हती. थोडा मी तुमच्या समोर घाबरलो, काय बोलावं. शेवटी मग असा विचार केला की आपलेच माणसं आहेत, आपणच आहोत, म्हणून त्या अर्थानं बोललो. काही बोलताना चूक झाली असेल, आवेशात काही वेगळा विषय सोडून माझ्याच्यानं बोलणं झालं असेल तर कृपा करून क्षमा करसाल अशी अपेक्षा करतो. आणि प्रार्थनेचा वेळ झाला त्या कारणानं थोडं मी इथं थांबवतो. जय गुरु. हे वेळेवर आले महाराज.